नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी गुजरातची फेमस डाळ ढोकळी कशी करायची ते बघतो। तर याला आपल्या भागाकडे वरणफळ चकोल्या असं म्हटलं जातं। तर तुमच्या सुद्धा चकोल्या छान या टेस्टी याव्यात म्हणून तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्णच बघायचा आहे। अजिबात कुठे स्किप करून बघू नका। स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर रात्रीच्या वेळेस पौष्टिक असं काहीतरी खावंसं वाटलं तर झटपट या चकोल्या बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता आणि एकदम स्वादिष्ट होती। लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडीने खातील आणि संपूर्ण ताट चाटून पुसून रिकामं देखील होईल। तर मग वाट कसली बघताय? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण झटकीपट वरणफळ बनवायला घेऊया। आता सगळ्यात आधी आपण डाळ शिजायला घालूया। तर इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली। आता ही 2 वेळा स्वच्छ धुवून घेते। इथे मी गॅसवर कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आणून घेतली। बघू शकता मस्त अशी दणकून उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा तेल सुद्धा घालून घ्यायचं। तेलामुळे डाळ पटकन शिजायला मदत होते आणि हळदीमुळे रंग छान सुरेख येतो। आता ही धुतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची। बघा इथं गॅस मोठ्या आचेवरच आहे। यावरती जो फेस आला तो आपल्याला काढून घ्यायचा आणि नंतर मग आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। बघा इथे तुम्हाला दिसतच असेल मस्त असा फेस येत आहे। आता हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघा या प्रकारे असा जेवढा शक्य असेल तितका असा फेस काढून घ्यायचा। हा फेस आपल्या शरीरात जाता कामा नये। कुकरला झाकण लावायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आपली डाळ शिजते तोवर साहित्य बघून घेऊया। तर इथं एका मोठ्या आकारामध्ये टोमॅटो हा बारीक कट करून घेतला मी। थोडंसं लाल तिखट घेतलं, अगदी चिमूटभर आहे। अर्धा चमचा इतका मोहरी आहे, अर्धा चमचा जिरे आणि किंचित हळद आहे। चवीनुसार मीठ लागेल। बघा इथं खूप सारी कढीपत्त्याची पानं आहे। इथं मी 1 लसणाची कांडी घेतली आहे, त्याला असे बारीक करून घेतलं आणि इथं 3 हिरव्या मिरच्या आहे त्यासुद्धा कट करून घेतला। आपण वरणफळ बनवत आहे तर त्यामध्ये लसूण हा भरपूर प्रमाणात गेलाच पाहिजे। लसूण घ्यायला कंजूसी अजिबात करायची नाही। तर बघा इथं याच वाटीने मोजून 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। डाळ शिजून होते तोवर आपण कणिक मळायला घेऊया। बघा आता सगळ्यात आधी कणिक मळून घ्यायची। तर यामध्ये किंचित मीठ टाकायचं। मीठ ही छान व्यवस्थित पिठामध्ये मिसळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या बाजूनी लागेल। थोडं थोडं पाणी काढून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं करून त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे। बघा इथे मी छान अशी घट्टसर कणिक मळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता जास्त कडकसुद्धा नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीप्रमाणे ही कणिक मळून घेतली आहे। बघा यावर अर्धा चमचा इतकं तेल घालायचं जेणेकरून याला क्रॅक पडणार नाही, म्हणून तेल शेवटी घालायचं। जेव्हा कणिक मळून होईल यावर थोडं तेल घालायचं आणि तेलामध्ये एकदा छान ही मळून घ्यायचं। याने काय होईल, कणिक आपली एकसंध राहील आणि व्यवस्थित अशी मऊसुद्धा होईल ही। आता याचा मी एक असा गोळा करून घेते। बघा हातावर घ्यायचा बघा याप्रमाणे। आता यावर मी एक झाकण ठेवते आणि 15 मिनिटासाठी तरी ही कणिक आपल्याला मुरवण्यासाठी ठेवून द्यायची आहे। इथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या मी आणि वाफसुद्धा यामधली काढून घेतली आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली ही डाळ शिजली आहे। बघा याला मी फक्त हलकंसं घोटून घेते। आता इथं गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची। मोहरी छान फुलू द्या, नंतर जिरं घाला, नाहीतर मोहरी ही कच्ची राहिली तर वरणफळमध्ये त्याचा कडवटपणा उतरेल आणि वरणफळ खाताना छान लागेल नाही। तुम्ही बघू शकता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं। जिरं मोहरी छान व्यवस्थित फुलून घ्यायची आहे। आता त्याचसोबत इथं खूप सारा लसूण आहे, हा सुद्धा यामध्ये घालून घेते। हिरवी मिरची तुकडे आहे आणि त्याचसोबत इथं माझ्याकडे कढीपत्त्याची पानं आहे, हे सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे। बघा मस्त अशी खमंग फोडणी बसते आणि 2 ते 3 मिनिट चांगलं हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। बघा 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित लसूण मिरची तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि मस्त असा सुगंध येत आहे।
तर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो हा मऊ पडावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हलकासा टोमॅटो मऊ करून घेऊया. बघा टोमॅटो व्यवस्थित हा परतून घेतला मी. आता यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि किंचित हळद आहे. 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं. आता लगेच यामध्ये घोटून घेतलेली तूर डाळ घालायची आहे. बघा इथं कुकरचं भांडं धुवून मी पाणी घालते. आणखी आपल्याला यामध्ये पाणी लागेल. बघा इथं मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. तुम्हाला जर आता हे वरण पातळ वाटत असेल तरी आपण यामध्ये चकोल्या घातल्या की जसजशा चकोल्या शिजतील तसतसं ते दाटसर होण्यास मदत होते. तर याला वरणफळ, चकोल्या, दाल ढोकळी असे सुद्धा म्हटले जातात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने याला ओळखले जाते. आता गॅस मध्यम आचेवर करून घेतला. तर याला छान दणकून अशी उकळी आणून घ्यायची. तोवर आपण चकोल्या करायला घेऊया. बघा कणिक छान अशी सेट झाली आहे. एकदम मऊ अशी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता आणखी हातावर अशी छान एकदा मळून घ्यायची. आता याला मी 2 भागामध्ये डिवाईड करते. बघा याप्रमाणे असा गोळा करून घ्यायचा परफेक्ट असा. आणखी याचा एक गोळा करून घ्यायचा. आता आपल्याला याला पीठ न लावता असंच हे लाटून घ्यायचं आहे. लागल्यास आपण थोडं तेल लावू, पण पीठ अजिबात लावायचं नाही. कारण पीठ जर लावलं, जर चकोल्या आपण शिजायला घेतल्या तर ते वरणामध्ये त्यातील पीठ पडेल आणि चकोल्या खायला छान लागतील नाही. ते एकदम असं वेगळीच चव लागेल. म्हणून असंच हे लाटून घ्यायचं. बघा पोळपाट भरून पोळी लाटून घ्यायची. एकदम अशी जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही, मध्यम प्रमाणे अशी. बघा सहज अशी लाटल्या जात आहे. बघा इथं मी पोळपाट भरून छान अशी पोळी लाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, याप्रमाणे अशी. बघा आता इथं एक मी सुरी घेतली आहे. आता याने आपल्याला कट लावून घ्यायचे. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट लावून घेऊ शकता. आता याला मी डायमंड शेपमध्ये कट करून घेते. बघा याप्रमाणे. बघा अशा सहज निघत आहे, अशा काढून घ्यायच्या. बघा मी याला लाटत्या वेळेस तेल अजिबात लावलं नव्हतं, तरीसुद्धा सहज लाटल्या गेली. याला पीठसुद्धा लावलेलं नाही. आता हे एका परातमध्ये ठेवायचं. सगळ्या काढून घ्यायच्या. आता याचप्रमाणे दुसरीसुद्धा पोळी लाटून मी छान अशाच चकोल्या करून घेते. बघा इथं वरणाला छान अशी दणकून उकळी आली आहे. या उकळत्या वरणमध्ये आपल्याला या चकोल्या घालून घ्यायच्या. लक्षात ठेवा वरण हे उकळतच असावं. यामध्ये चकोल्या घातल्या की ते एकमेकाला चिटकत नाही. बघा यामध्ये मी अशा चकोल्या सोडून घेते. बघा इथे मी सगळ्या चकोल्या घालून घेतल्या आहे. छान याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेते. आता आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण न ठेवता हे चकोल्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहे. चकोल्या शिजायला फारसा असा वेळ लागत नाही. आपण या पातळ चकोल्या केल्या आहे त्यामुळे पटकन शिजतील. जास्त जाड केल्या नाही. तर 10 मिनिटे असंच हे शिजून घ्यायचं आहे. बघा इथं गरमागरम आपल्या चकोल्या बनवून तयार आहे किंवा मग वरणफळ बनवून तयार आहे. आणि काय दिसते भारी. सुगंध तर घरभर दरवळला आहे. बघा किती छान झाले आहे. ज्यावेळेस आपण शिजायला घातल्या होत्या त्यावेळेस किती पातळ दिसत होते. बघा यातील वरणसुद्धा असं छान दाटसर झालं. आता आपण गॅस करूया बंद. मस्त इथं गरमागरम वाफरत्या अशा चकोल्या बनवून तयार आहेत. तर आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी हा बेत होतो. छान अशा गरमागरम वाफरत्या चकोल्या खूप छान लागतात आणि झटपट बनवून तयार होतात. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आणि कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काही मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.